नमस्कार, मी प्रदीप नणनकर. आपण पाहत आहात इंद्रधनुष्य. महाराष्ट्रातल्या शिक्षणाच्या दर्जाबद्दल फार बोललं जातं. संपूर्ण देशात शिक्षणाचा दर्जा महाराष्ट्रात अधिक आहे, महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे, अशीही चर्चा होते. पण गेल्या 15 वर्षापासून प्रथम एज्युकेशन फाउंडेशनच्या वतीने ॲन्युअल स्टेटस ऑफ एज्युकेशन असा एक अहवाल सादर केला जातो. दरवर्षी एक जिल्हा निवडला जातो. त्या जिल्ह्यातल्या विद्यार्थ्यांचे अगदी पहिलीपासून ते 10वी 12वी असे कॅटेगरी केली जाते. त्या विद्यार्थ्यांचे नाव पत्ते घेतले जातात, त्यांच्या घरी जाऊन सर्वेक्षण केलं जातं. यावर्षी नांदेडमध्ये असं सर्वेक्षण करण्यात आलं. साधारण वर्षभरातलं एकूण स्टेटस काय आहे हे ते पाहिलं जातं आणि अतिशय धक्कादायक आकडेवारी ही समोर आली आहे. अहवाल नुकताच प्रसिद्ध झाला आहे, असरचा अहवाल म्हणतात त्याला. तो अहवाल हे सांगतो 12वीच्या 68% विद्यार्थ्यांना, 68% 12वीचे विद्यार्थी आहेत, त्यांना दुसरीचा साधा गुणाकार भागाकार येत नाही. मग किती वाईट आहे बघा ना. म्हणजे 68% विद्यार्थ्यांना गुणाकार भागाकार 12वीत शिकतायत आणि दुसरीच्या दर्जाचं त्यांना येत नाही. म्हणजे 8वी ते 10वीचे असे विद्यार्थी आहेत. 76% विद्यार्थी आहेत काय आहे की त्यांना मराठी वाचता येत नाही. मराठी दुसरीच्या दर्जाचं सोपं मराठी हे त्यांना वाचता येत नाही. म्हणजे हे अतिशय, म्हणजे इंग्रजीच्या वाचनात तर कल्याणच आहे. म्हणजे इंग्रजी वाचन 50% विद्यार्थ्यांना 8वी 9वी 10वीच्या इंग्रजी वाचता येत नाही. आणि यात मोबाईलचा वापर, हल्ली चर्चा अशी होती की मोबाईलचा वापर ऑनलाईनमुळे फार मुलांमध्ये वाढलेला आहे. शिक्षण घेत आहेत. या मुलांच्या याच्यामध्ये जवळपास 82% मुलं हे मनोरंजनासाठी मोबाईल वापरतात, शिक्षणासाठी नाही, अशी ही आकडेवारी सांगते. आता बघा, अतिशय धक्का देणारी ही आकडेवारी आहे. एकीकडे काहीही नसताना अनेक अडचणीतून मात करणारी पण मुलं आहेत. अनेक अडचणीवर मात करत, काहीही एज्युकेशनल बॅकग्राऊंड नाही, घरी वातावरण नाही, अशी विद्यार्थी देखील शिक्षणात पुढे जात आहेत. म्हणजे यावर्षी जिल्हा परिषदेच्या शाळातल्या मुलांना अगदी इस्रोच्या सायंटिस्टपर्यंत त्यांना भेट घडवून आणली गेली. शाळकरी मुलांना जे विज्ञान विषयामध्ये अधिक मेहनत घेऊन काही करतायत, त्यांची परीक्षा घेऊन, अशा 30 विद्यार्थ्यांची हवाई सफर झाली. एकीकडे हे घडतं आहे जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये, तर दुसरीकडे अशी अवस्था आहे. त्यामुळे शिक्षणाचा जो दर्जा घसरतोय ना, आपण सगळं करतोय काय आहे, इंग्रजी शाळांचं आकर्षण प्रचंड आहे. आता गावोगावी इंग्रजी शाळा निघायला लागल्या आहेत आणि आईवडिलांना काय वाटतं की जे आपल्याला जमलं नाही ना ते आपण आपल्या मुलांसाठी करूया ना. त्या मुलांनी इंग्लिश स्कूलला जाताना ड्रेस घातलं, टाय घातलं की आईवडील एकदम खुश, माझा मुलगा टाय घालून जातो. पण त्याला शिकवणारा जो शिक्षक आहे त्याचा काय दर्जा आहे, त्याला काय येतं आहे, त्याला काय पगार आहे, काय शिकवलं जातं, काही पाहिलं जात नाही. सगळी लूटमार आहे. या सगळ्या खाजगी इंग्रजी शाळांमध्ये ज्या ग्रामीण भागामध्ये चालतात तिकडे दर्जा आहे का नाही, नक्की दर्जा आहे. पण तो कुठे, पुण्या मुंबईसारख्या अगदी उत्तम दर्जात, जिथं फी किती आहे, बालवाडीची फी आहे 1.25 लाख रुपये. आता मला सांगा की ग्रामीण भागामध्ये एवढं शक्य आहे का? पण हे बिचारे इंग्रजी शाळेच्या नादामुळे महिन्याला 1500 रुपये फी भरतात. अशा फीमधूनच तिथल्या शिक्षकांचा पगार होतो आणि काही मागच्या वर्गातून पुढे ढकललं जातं. त्यातनं हे जे रिझल्ट आहेत, वाईट अवस्था हीच आहे. अशीच अवस्था जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये आहे. ह्या सगळ्या विषयामध्ये शिक्षणाचा आमचा दर्जा वाढतोय. कुठला वाढतोय? या सगळ्या विषयाकडे बरं वर्षानुवर्षे हेच व्हायला लागले ना. मागील पानावरून पुढे चालू असं जर होत असेल आणि शाळेतल्या शिक्षकांच्या पगारी त्यांना 7वा वेतन आयोग लागू. आता या सगळ्या ह्याच्यामध्ये तिथल्या शिक्षकांना काही जबाबदार धरणार की नाही आपण? मुलांना असा अभ्यास येत नाही, मग हे सगळे विषय होतात की मग शिक्षकांना अधिकारच नाही, मुलांना शिक्षा करता येत नाही आहे.
त्यामुळे ते शाळेत आले किंवा नाही ते अगदी त्यांना म्हणजे नवरदेवाला मान दिल्यासारखा मान द्यायची पाळी येते. काही बोलू शकत नाही, रागवू शकत नाही. उद्या काही झालं की पुन्हा शिक्षकावर येतं. म्हणून मग शिक्षक हे आम्ही आमची काम जे ड्युटी आहे ती ड्युटी बजावतो. आम्ही मुलांना शिकवतो, काय शिकायचं नाही शिकायचं त्यांनी ठरवायचं. बघा, एकेकाळी विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना महाराष्ट्रामध्ये चावडी वाचनाचे कार्यक्रम झाले. अनेक शाळांनी असं जाहीर केलं की वाचायला येत नसलेला मुलगा दाखवा आणि 1000 रुपये मिळवा. अनेक ठिकाणी असे उपक्रम झाले, हे करता येत होतं. असं एकीकडे करत असताना हा जो दर्जा घसरतो आहे याचं कारण काय आहे? अनेक ठिकाणी जिल्हा परिषदेच्या शाळातली मुलं देखील गाजतात, नावाजतात. मग तिकडे जे मेहनत घेणारे शिक्षक आहेत त्यांच्यासाठी काहीतरी वेगळं करा, त्यांना प्रोत्साहन भत्ता द्या, त्यांचं कौतुक करा, त्यांना येऊ द्या. आणि जे अशा पद्धतीनं काहीच होत नाही आहे अशांचं काय करायचं? शिक्षणाचा दर्जा काय आहे? वर्षानुवर्ष आम्ही ह्या सगळ्या गोष्टी, प्रथमचा अहवाल येतो, ह्या अहवालाचं पुढे काय होतं? जिथून अहवाल आला एका जिल्ह्याचं झालं, सगळ्या राज्याची काय स्थिती आहे? मग ही स्थिती सुधारण्यासाठी नेमकं काय दिलं जातं? म्हणजे पुन्हा जसं आता यावर्षी इंग्रजी विषयामध्ये मुलं खाजगी शाळात जातात म्हणून आता केंद्राच्या शाळेमध्ये एक शिक्षक नेमण्याचा निर्णय केला. असं आभाळ फाटू लागले म्हणून ठिगळ लावायचा प्रकार जर व्हायला लागला तर काय होणार आहे? या सगळ्या शिक्षणाच्या विषयामध्ये आपण बिहारलाही मागे टाकू अशी अवस्था व्हायला लागली. आणि मग आम्ही शिक्षणात पुढे जाणार कसे? एकीकडे ही स्थिती आहे, दुसरीकडे म्हणजे महाराष्ट्रातले अनेक शहरं अशी आहेत की तिकडे तिथल्या विद्यार्थ्यांपेक्षा अधिकचे विद्यार्थी महाराष्ट्रातून येतात. लातूर जिल्ह्यातील अहमदपूर नावाचं गाव आहे, छोटा तालुका आहे. प्राथमिक शाळेत तिथे जे मुलं आहेत तेवढीच मुलं विदर्भामधून, मराठवाड्यातल्या अन्य जिल्ह्यातून त्या गावात शिकायला येतात. वसतिगृहावरती मुलं राहतात आणि तिकडे त्यांची गुणवत्ता वाढते. मग हे जर तिकडे होतं, महाराष्ट्रात का होत नाही? ज्या ठिकाणी होतं त्याचं कौतुक व्हायला पाहिजे. तिथल्या लोकांना आपली एकूण जी सगळी उलाढाल आहे त्या शिक्षणावर अवलंबून आहे, त्याची त्यांना काळजी आहे. मग अशी काळजी का वाटत नाही आहे? ज्या ठिकाणी असं शिक्षणाकडे दुर्लक्ष होतं त्यांच्यावरती काय कारवाई केली जाते? आता हे जसे विषय आहेत, कॉपीचे विषय आहेत. आता कॉपी तर कुठपर्यंत चालू आहे? म्हणजे स्पर्धा परीक्षेपर्यंत कॉपी आली. म्हणजे शाळेपासून जे सुरू होतं ते स्पर्धा परीक्षेपर्यंत, मग आयुष्यात सगळं कॉपीच व्हायला लागलं. ह्या सगळ्या विषयामध्ये नवीन शैक्षणिक धोरण येणार आहे, ह्या सगळ्या गोष्टीची अंमलबजावणी सुरू होणार आहे. मग तेव्हा आमची तयारी काय असणार आहे? म्हणजे अगदी बालवाडीपासून खाजगी शिकवणी लावली जाते कारण शाळेमध्ये काहीच होत नाही. शाळा बघा, निवडणुकीच्या वर्षात तर आता यावर्षी अंगणवाड्याच बंद आहेत. गेले 2 महिने झालं संप चालू आहे. आत्ता इशारा असा दिला आहे की आम्ही 10वी-12वीच्या परीक्षेसाठी केंद्रच देणार नाही असं शाळावाल्यांचं म्हणणं आहे. कारण मग वेतनेतर अनुदान, त्यांच्या काही मागण्या, ह्या सगळ्या मागण्याच्या प्रकारामुळे शिक्षणाची सगळी वाट लागायला लागली. शिक्षणाचे एकूण दुकानं व्हायला लागले आहेत. ह्या सगळ्या विषयात सरकार किती गांभीर्याने याकडे पाहतं, शिक्षण तज्ज्ञ या विषयामध्ये काय करतात, त्याच्यावरती सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत. धन्यवाद. आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा, फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा.